नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। चला मग सुरू करूया आपल्या नवीन 10 प्रश्नांना। कुठलाही न वेळ वाया घालवता। चला तर प्रश्न पहिला असा आहे की क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? प्रश्न ऐकला असेल मित्रांनो, तर याचं उत्तर आपण आता ऐकू। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई। मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान जिल्हा आहे। प्रश्न दुसरा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 जानेवारी। प्रश्न तिसरा, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न ऐकला का नीट मित्रांनो? पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 24 एप्रिल। एप्रिलला पंचायत राज दिन साजरा केला जातो। प्रश्न चौथा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद। प्रश्न पाचवा, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 2रा क्रमांक। आता वळूयात आपल्या 6व्या प्रश्नाकडे। आणि 6वा प्रश्न हा स्पेशल महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी आहे। प्रश्न असा आहे की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शिवनेरी किल्ला। मित्रांनो, जर तुम्ही शिवभक्त असाल तर या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, प्रश्न 7वा इतका सोपा आहे। इतका सोपा आहे का नाही, तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे। कारण मी मांजर असून मला येतंय म्हणलं तुम्हाला तर यायलाच पाहिजे। प्रश्न 7वा असा आहे की आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 15 ऑगस्ट 1947। प्रश्न 8वा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1960। एखादा प्रश्न आता गणितातून बी घेऊत। सोप्यात सोपा प्रश्न म्हणजे 30 या संख्येचा वर्ग किती? 33 या संख्येचा वर्ग किती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1089। माहिती होतं का तुम्हाला? कमेंट मध्ये सांगा। अत्यंत सोपा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? यायलाच पाहिजे तुम्हाला। उत्तर सांगू का मी? उत्तर आहे नागपूर। नागपूरचे प्रसिद्ध फळ आहे संत्रा। इतकं तर माहिती पाहिजे राव तुम्हाला। बरं जाऊ द्या, चला आजच्यासाठी बाय बाय।